नागपूर येथील कपिलनगर परिसरात पांढऱ्या गायीच्या चोरी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तर सीसीटीव्ही तपासात सोहेल अली कादर अली उर्फ बिल्ला याने हुंडाई i20 आणि ब्रेझा गाडीच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे। तर पोलिसांनी आरोपीला अटक करून दोन्ही वाहनांसह सुमारे 14,15,000चा मुद्देमाल जप्त केला। तसेच अन्य फरार आरोपी अभिजित ठाकूरचा शोध सुरू आहे। याच गुन्ह्याशी संबंधित वाहन चोरी प्रकरणात आणखी 2 आरोपींनाही अटक करून ॲक्टिवा जप्त करण्यात आली आहे। एक आमच्या हद्दीतून आनंद कन्हललाल खट्टर यांची एक पांढऱ्या रंगाची गाय चोरीला गेलेली होती। त्यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। जेव्हा आम्ही सीसीटीव्हीची त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यात असे दिसून आले की एक पांढऱ्या रंगाची i20 कार यामध्ये येऊन 2 इसमांनी ती गाय चोरी केल्याचे दिसून येत होते। त्या गाडीला आम्ही गाडीचा नंबर जो आलेला होता तो नंबर ट्रेस होत नव्हता। त्याच्यामुळं समोर जाऊन सीसीटीव्ही फुटेज आणि त्या वर्णनाच्या आरोपींची माहिती घेतली असता सोहेल अली कादर अली उर्फ बिल्ला वय 24 वर्ष राहणार अशोक सम्राट नगर उप्पलवाडी पोलीस स्टेशन कपिलनगर हा असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही त्याला काल ताब्यात घेतले आणि ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली i20 कार ही जप्त केली। तसेच त्याच्याकडे एक पांढऱ्या रंगाची ब्रेझा गाडीसुद्धा मिळाली आणि त्या गाडीचा सुद्धा वापर हा याच जनावर चोरीसाठी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने ती गाडीसुद्धा आम्ही जप्त केली। तसेच एक पाहिजे आरोपी अभिजित काली ठाकूर राहणार कपिलनगर हा अजून फरार आहे। तो भेटायचा आहे, त्याचा शोध सुरू आहे। या गुन्ह्यात आम्ही 2 पांढऱ्या रंगाच्या 4 व्हीलर गाड्या, एक ब्रेझा आणि एक i20 तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेली पांढऱ्या रंगाची गाय असा एकूण 14,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। तसेच याच गुन्ह्यासोबत समांतर तपास करत असताना एक वाहन चोरीचा गुन्हा आमच्याकडे दिनांक 25 एप्रिल रोजी दाखल होता। त्या गुन्ह्यात सुद्धा आम्ही आरोपी जुनेद अख्तर राहणार शक्करदरा पोलीस स्टेशन तसेच मोहम्मद साजिद हा सुद्धा कामठीला राहणार आहे। या दोघांनाही आम्ही अटक करून त्यांच्या ताब्यातून एक ॲक्टिवा गाडी जप्त केलेली आहे। संपूर्ण कामगिरी आमचे DB पथक API श्री मुसळे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकुमार शाहू, मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव, नितीन मिश्रा, विशाल भैसारे, प्रमोद कंगाले, ललित शेंडे, अजय गटलेवार, अविनाश गोलवंशी यांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।